हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 19. अभिरा गाडीत बसल्याबरोबर समीरने तिला फोन केला. हे सम्या, मी तुलाच फोन करणार होते. आजी बरी आहे ना तुझी? अभिराने काळजीतच विचारले. ती आहे ग बरी. मी तुला ह्यासाठी फोन केलाय की मला त्या कारबद्दल कळलंय, ज्या कारचा ॲड्रेस तू मला दिलेलास. समीर म्हणाला तसं अभिराच्या हृदयाची धडधड वाढली. कोणाची कार आहे ती? अभिराने विचारले. आता पुढे. अंगद गोहिल, समीर म्हणाला. अभिराला समीरकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती, पण तरीही आपण जे ऐकलंय त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. कार कोणाची आहे बोललास तू? अभिराने स्वतःच्या मनाची पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी समीरला प्रश्न केला. क्रिसचा भाऊ ग, जो सकाळी भेटला ना, अंगद गोहिल. समीरने वेगळ्या पद्धतीने अंगदची ओळख करून देतच म्हटलं. म्हणजे मिस्टर सोलमेट अंगद सरच आहेत तर? अभिरा म्हणाली. तो काहून तुला एवढी मदत करून राहिलाय बे? समीरने विचारलं. प्रायश्चित्त म्हणून. त्यांनी त्याच्या भूतकाळात अशा काही चुका केल्यात, त्यामुळे ते माझ्यासमोर यायला घाबरतात. प्रायश्चित्त म्हणून ओळख कोण लपवतो? अभिराने समीरला प्रश्न केला. तू मराठी डिक्शनरी उघडून त्यातले शब्द काऊन फेकून मारून राहिली बे? असं विचारत समीरनेच अभिराला उलट प्रश्न केला. सम्या, जर तुला प्रायश्चित या शब्दाचा अर्थ नसेल ना कळत तर तू डफरच बनून राहा. अभिरा चिडत म्हणाली. अबे, तू या गरीबाला त्याच्या मनाला लागेल असं बोलून राहिली. जर तूच अशी करून राहिली तर या गरीबाने कोणाकडे बघून जगायचं ग? समीर भावनिक शब्दांनी अभिराच्या हृदयावर घाव करतच म्हणाला. सम्या, नको ना रडूस. मी काय करू आता ते सांग. मी काल मिस्टर सोलमेटना विचारलं, तुम्ही अंगद सर आहात? तर ते नाही म्हणत होते. ते खोटं बोलत असतील का माझ्यासोबत? मला तर वाटते ते खोटंच बोलत असतील. पण असं खोटं बोलून काय मिळत असेल त्यांना? मला तर काहीच कळत नाही बघ, अभिरा म्हणाली. अवे, तू त्यांच्याच गाडीत बसून त्यांचीच बुराई काऊन करून राहिली बे? त्यांना कळलं की रागवतील ते तुझ्यावर. एकदम शांत बस, समीरने म्हटलं. अभिरा हुंकार देत शांत बसून राहील. मी क्रिशला विचारू, याला माहिती असेल त्याच्या भावाचं रहस्य, समीर म्हणाले. आता तू कोणती डिक्शनरी उघडून बसलास? म्हणजे मी जरा कुठे एखाद दुसरा वजनदार मराठी शब्द वापरला त्रास होतो तुला, आणि स्वतः काही बोलला म्हणजे तुला सगळं काही माफ. हे बरं आहे. समीरला दम देतच अभिरा म्हणाले. काहून आज माझ्यासोबत भांडून राहिली ग डार्लिंग? तुझ्यासाठी मी एवढं त्या कार मालकाचा ॲड्रेस शोधून आणला, तुला त्याचं काही वाटून बी नाही राहिले. आय हेट यू हवे, समीर म्हणाल. असं बोलून हेट होत नसतं रे सम्या. हृदय जास्तच पेठून उठलं की ते होतं, आणि त्यात समोरचा माणूस दगाबाज असेल ना, मग तर होतच होत. आता तू हे सगळं बाजूला ठेव आणि क्रिशला विचारून बघ त्याच्या मोठ्या भावाचा पास्ट. आणि मिस्टर सोलमेटबद्दल त्याला काहीही सांगू नकोस, नाहीतर मग तो काहीच नाही सांगायचा, अभिरा म्हणाली. बर, समीर उत्तरेन. अभिराची गाडी हॉटेल 60 जवळ येऊन थांबली. रूम नंबर 611 आज लॉफ होता. मिस्टर सोलमेट आज आले नाहीत? अभिराने स्वतःलाच प्रश्न केला आणि बॅगेतून कार्ड काढत तिने कीहोल जवळ ठेवला आणि दरवाजा पुढे लोटतच ती आत आली. आज दिवसभर मिस्टर सोलमेटचा कॉल सुद्धा तिला आला नव्हता. एक मेसेज त्याने सकाळीच तिला केला होता, तो म्हणजे, गुड मॉर्निंग माय लाईफलाईन. काल तुला थोडा जास्तच त्रास दिला म्हणून सॉरी. आज मी दिवसभर बिझी असणार. रात्री तुला भेटायचं ट्राय करेल. लव्ह यू. मिस्टर सोलमेटच्या आठवणीत तिने सकाळपासून 100 वेळा तरी त्याच्या मेसेजवरून नजर फिरवली असेल. प्रत्येक शब्द तिने बारकाईने आणि पुन्हा पुन्हा वाचले होते. मिस्टर सोलमेटने लाईफलाईन म्हटलं म्हणून तिचे गाल गुलाबी झाले होते, आणि त्यात कालची रात्र आठवून तर ती कसल्या तरी वेगळ्याच विचारात हरवून जात होती. फ्रेश होऊन ती बेडवर आडवी झाली.
खरं तर आज शिवांशने तिला खूपच कामाला लावलं होतं, पण निघता निघता तिच्या कामाचं त्याने कौतुक सुद्धा केलं. अवघ्या 1 दिवसातच तिने किचनला पूर्णपणे आपलंसं केलं होतं. कानात इयरपॉड्स खुपसत जुनी गाणी ऐकत दिवसभरातील थकवा करत ती बेडवर आडवी झाली. अचानकपणे तिला तिच्या अंगद सरांबद्दल काही आठवलं. तसे बेडवर फालतं झोपत तिने गुगलमध्ये अंगद गोहिलबद्दल शोधाशोध करायला सुरुवात केली. अंगद गोहिल देवाळसारखाच मोठा बिझनेसमॅन होता. फक्त मुंबईतच नाही तर दिल्ली, बँगलोर, चेन्नई यासारख्या आघाडीच्या शहरात त्याची पंचतारांकित हॉटेल होते. त्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती गुगलवर मिळणार नाही असं होणारच नाही. गुगलच्या सर्च बॉक्सवर अविराने अंगद गोहिलचं नाव टाकलं तसं त्याचे फोटो तिला दिसू लागले. त्याचे फोटो झूम करत ती बघणार, तोच माझ्या आधी आलीस तू? मिस्टर सोलमेटचा आवाज तिला आला आणि सोबतच रूममध्ये अंधार झाला. मोबाईलची स्क्रीन बंद करण्याच्या गडबडीत अविराच्या हातून मोबाईलच गळून पडला. अविरा खाली पडलेला स्वतःचा मोबाईल घेणार, पण त्याआधीच मिस्टर सोलमेटने तो हातात घेतला. मोबाईलचा प्रकाश मिस्टर सोलमेटच्या चेहऱ्यावर पडेल आणि त्यांचा चेहरा दिसेल असं अविराला वाटलं. पण मिस्टर सोलमेटने अविराचा मोबाईल हातात पकडत तिला पाठमोरा होतच अविरा मोबाईलमध्ये काय बघत होती ते पाहू लागला. नंतर मोबाईलची स्क्रीन बंद करत त्याने तिच्या हातात मोबाईल दिला. मिस्टर सोलमेट आपल्यावर रागवते त्या भीतीने अविरा मूग गिळल्यासारखी गप्प बसून राहिली. भीतीने तिचं हृदय चांगलंच धडधड करू लागलं होतं. मी तुला बोललो ना, ही अंगद नाही. मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवतो. तू माझ्यावर थोडा विश्वास ठेवूच शकतेस ना? गाडीच्या नंबर प्लेटवरून गाडी मालकाचं नाव शोधू शकतेस, पण मी तुला पुन्हा हेच सांगेन की मी अंगद नाही. मी तुझ्यासोबत खोटं नाही बोलत आणि कधी खोटं बोलणार सुद्धा नाही. मला थोडा वेळ दे, मी स्वतः येईल तुझ्या समोर. प्रेमाने अविराच्या गालावरून हात फिरवतच मिस्टर सोलमेट म्हणाला, मी तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करते हे तुम्हाला कसं कळलं? अविराने घाबरतच विचारले. माझं तुझ्यावर लक्ष असतं ग. मी तुझ्यासमोर नाही येत, पण मी नेहमी तुझ्या सोबतच असतं. अविराच्या मांडीवर स्वतःचं डोकं टेकतच मिस्टर सोलमेट म्हणाला. आपसुकच अविराचा थरथरता हात मिस्टर सोलमेटच्या केसांवरून फिरू लागले. मला तू सोडून जाशील याची खूप भीती वाटतेय ग, असं म्हणत केसांवरून फिरणारा अविराचा हात स्वतःच्या हातात पकडतच मिस्टर सोलमेटने स्वतःच्या हृदयाजवळ नेऊन ठेवला. त्याच्या हृदयाची धडधड होऊ लागली होती. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. मिस्टर सोलमेटच्या छातीवरून प्रेमाने हात फिरवतच अविरा म्हणाली. त्याच्या हृदयाची धडधड सामान्य होईपर्यंत ती त्याच्या छातीवरून हात फिरवत होती. तुम्ही आज ड्रिंक घेतलं का? अविराने विचारले. मिस्टर सोलमेटने रूममध्ये प्रवेश केल्या केल्या दारूचा मंद गंध खोलीत पसरला होता. त्यात मिस्टर सोलमेट आज थोडे जास्तच भावनिक झाले होते. त्यामुळे ते ड्रिंक करून आलेत हा अंदाज बांधायला अविराला जास्त वेळ लागला नाही. मी ना आज खूप खुश होतो, कारण मी ज्या व्यक्तीच्या शोधात होतो त्याला तुझ्यासमोर आणून उभं करणार होतो. आणि जे काही झालेलं ते माझ्या एकट्याच्या चुकीमुळे नाही झालंय, तर त्या व्यक्तीच्या चुकीमुळे झालंय. त्यालाच तुझ्यासमोर घेऊन येणार होतो आणि हे तुला सांगणारा तो एकमेव पुरावा होता. तो तुला दिल्यावर मला तुझ्या समोर यायचं होतं, पण ती व्यक्ती माझ्या हाती लागण्याआधीच खूप लांब निघून गेली. इतक्या लांब की माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. तुला नाही सांगू शकत मी माझी मनस्थिती कशी झालीये. खरं सिगरेटचं अर्ध पॅकेट रिकामी करण्याच्या मूडमध्ये मी होतो, पण तुला प्रॉमिस केले ना की सिगरेट नाही पिणार म्हणून, आणि तुला केलेलं प्रॉमिस मी कधीच नाही तोडू शकत. मग नाईलाजाने एक पॅक घेतला मी खरं तर आज तुला भेटणं टाळणार होतो, पण तुला न भेटता मला राहावलंच नाही जात ग. मिस्टर सोलमेट भाऊक होतच म्हणाल. अविराने त्याच्या डोळ्यांवरून हात फिरवला, कारण आज अविराला त्याचा आवाज थोडा रडकाच वाटला. मिस्टर सोलमेट खरंच रडत होते. त्याच्या डोळ्यातील पाण्याने अविराच्या बोटांना ओलं केलं. तुम्ही असं रडताय का? अविराने त्याचे डोळे पुसतच त्याला विचारले. तुला नाही कळणार का? तू मला एक प्रॉमिस करशील? मिस्टर सोलमेटने विचारले. काय? अविराने विचारले. मी योग्य वेळ आली की स्वतः तुझ्या समोर येईल. तोपर्यंत तू माझा शोध घेण्याच्या भानगडीत नको ना पडूस. मी तुला ते सगळे रहस्य सांगेल ज्यापासून तुला लांब ठेवण्यात आले, आणि त्यावेळेला तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे.
मी तुझ्या निर्णयाचा रिस्पेक्ट ठेवेन. तुला माझ्यापासून दूर जावंसं वाटत असेल तर मी स्वतः दूर जाईल तुझ्यापासून. आविराचा हात स्वतःच्या हातात घेत मिस्टर सोलमेट तिच्याकडे वचन मागू लागले. तिला मिस्टर सोलमेटला अजून दुखवायचं नव्हतं. तिने जास्त विचार न करता मिस्टर सोलमेटला हो म्हटलं. मिस्टर सोलमेट तिच्या हाताचं चुंबन घेत तिच्या मांडीवर डोकं टेकून झोपून होते. काही क्षणांनी त्याचा मोबाईल रिंग होता. तसं अविराच्या मांडीवरचा तो उठून बसला. अविरा, तू डोळे बंद करशील प्लीज? एवढ्या रात्री मी खरं तर कोणाचा कॉल उचलत नाही, पण घरून फोन असेल तर उचलावा लागेल. मला कोण कॉल करतंय हे चेक करावं लागेल. मिस्टर सोलमेटने विनवणी करतच म्हटलं. केले. अविराने डोळे मिटून ठेवतच म्हटलं. तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो मी. असं म्हणत मिस्टर सोलमेटने खिशातून रिंग होणारा मोबाईल काढला, ज्याने रूमभर प्रकाश निर्माण केला. मोबाईलचा प्रकाश अविराच्या चेहऱ्यावर पाडत त्याने तिच्याकडे पाहिलं. अविराने डोळे घट्ट मिटून ठेवले होते. थँक्स डिअर, म्हणत मिस्टर सोलमेटने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याने मोबाईल उचलला. डॅड, मी नाही येते घरी. तुम्ही डिनर करून घ्या. मी डिनर केला आहे आणि मी थोडा बिझी पण आहे. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. एवढं बोलून मिस्टर सोलमेट त्याच्या वडिलांचं बोलणं ऐकू लागला. येस डॅड, नाव बाय. एवढं बोलून मिस्टर सोलमेटने फोन कट केला. मी फोन ठेवला. आता तू डोळे उघडू शकतेस. अंगावरील कोट उतरवून ठेवतच मिस्टर सोलमेट म्हणाला. तुमचे डॅड होते का फोनवर? न राहून अविराने विचारलं. पण आता अजून प्रश्न नको. आज तू खूप काम केलंस आणि तू खूप दमली आहेस, सो आज तू लवकर झोप. मिस्टर सोलमेट अविराला स्वतःच्या मिठीत घेतच म्हणाला. तुम्हाला कसं कळलं मी आज खूप काम केलंय ते? अविराने प्रश्न केला. मिस्टर सोलमेटने अविराच्या ओठांवर चाफेकळी ठेवतच तिला म्हटलं आणि तिच्या चेहऱ्यावरून अलगदपणे हात फिरवत तिचे डोळे त्याने मिटवले. तिला झोप लागेपर्यंत तिच्या गालावरून प्रेमाने तो हात फिरवू लागला. ती मात्र त्याचा शर्ट घट्टपणे स्वतःच्या मुठीत पकडून होती. मिस्टर सोलमेटचा तिच्या गालावरून फिरणारा हात थांबला आणि अविराची मूठ सुद्धा थोडीशी ढिली पडली, ज्यातून त्याच्या शर्टाची पकड सुटली, कारण दोघेही गाढ झोपी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10च्या दरम्यान अविराला जाग आली. नेहमीप्रमाणे मिस्टर सोलमेट निघून गेला होता. आज तिला सुट्टी होती, म्हणून सगळंच आरामात सुरू होतं तिचं. 11 वाजता त्रिशाला भेटायला मॉलमध्ये जायचं तिचं ठरलं होतं. त्या हिशोबाने स्वतःचं आवरून ती रूम बाहेर पडली आणि तोच मिस्टर सोलमेटचा फोन तिला आला. ब्रेकफास्ट केलास ना? काळजीतच त्याने विचारलं. हो, आणि तुम्ही? आज पहिल्यांदाच तिने त्याला विचारले. केलास हे कळल्यावर आता लगेचच मी करेल. मिस्टर सोलमेटने दिलेलं उत्तर ऐकून तिच्या गालावर कळी खुली. असताना तू खूप छान दिसतेस ग स्वीट हार्ट. मिस्टर सोलमेटने असं म्हणतात अविरा जागीच थांबली. खरं तर चौफेर नजर फिरवत मिस्टर सोलमेट कुठे आहे हे ती पाहणार होती, पण नंतर तिने रात्री भावनेच्या भरात मिस्टर सोलमेटला दिलेलं वचन आठवलं आणि ती काहीही न बोलता हॉटेलमधून बाहेर पडू लागली. अविरा, आपलं लग्न झालं तर आपण एकत्रच ब्रेकफास्ट करू ना? मिस्टर सोलमेटने विचारलं. अविरा उत्तरली. याचा अर्थ तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस तर? हसतच मिस्टर सोलमेट म्हणाला. तसं अविरा चालता चालता जागीच थांबली. घाई गडबडीत का होईना तिने मिस्टर सोलमेटला लग्नासाठी होकार दिला. निदान त्या निमित्ताने तरी तुम्ही दिसाल, अविराने गमतीतच विचारले. तोपर्यंत मी येईल ग तुझ्या समोर, मिस्टर सोलमेट म्हणाले. तो दिवस कधी येईल याची वाट बघतीये मी, अविरा म्हणाली. त्या दिवसाची वाट बघणं सोड. आजचा संपूर्ण दिवस तू कसा घालवणार आहेस ते बघ. संपूर्ण दिवस तू रूममध्ये बसून बोर होशील. तसं पण मॉलमध्ये तुला देवांश भेटायला येईल. मग डिवोर्स पेपर्सवर सह्या झाल्या की तिथून तू थोडीशी शॉपिंग करू शकतेस. मी कॅश ठेवली आहे तुझ्या पर्समध्ये, मिस्टर सोलमेट म्हणाला. पहिली गोष्ट तर पेपर्स घेऊन देवांश नाही येत आहेत. त्रिशा येते आणि मला एकटीला शॉपिंग करायला बोर होतं, अभिराने विचारलं. तू मॉलमध्ये गेल्यावरच तुला कळेल की पेपर्स घेऊन कोण येते ते. एकदा का डिवोर्स पेपरवर सही झाली की समीर सोबत जाऊन मस्तपैकी शॉपिंग कर, मिस्टर सोलमेट म्हणाले. समीर सोबत जाऊ?
अविराने विचारले. तो समीर तर नागपूरला गेलाय ना, पण डोंट वरी, तू एकटी पण शॉपिंग करू शकतेस ना. मिस्टर सोलमेटले मला, तुम्ही आज भेटा ना मला, मी तुम्हाला सोडून नाही जाणार, प्रॉमिस. अविरा मिस्टर सोलमेटला म्हणवतच म्हणाली. मिस्टर सोलमेटला तुझ्या या बोलण्याचं हसू येऊ लागले. याल का? अविराने लढीवाळपणे विचारले. आय लव्ह यू स्वीट हार्ट, अजून थोडे दिवस, मिस्टर सोलमेट तिला म्हणाल. मिस्टर सोलमेट सोबत बोलणं आटोपताच अविरा विवियाना मॉलमध्ये येऊन पोहोचली. त्रिशाला ती शोधत होती. ठरलेल्या हॉटेलजवळ मी आली आहे हे सांगायला म्हणून ती त्रिशाला फोन करायला जाणार, तोच अविरा. तिला स्वतःच्या पाठीमागून आवाज आला आणि तिने माठी वळून पाहिली. इथे काय करतेस तू? तिच्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीने तिला विचारलं. त्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर न देता अविरा डोळे मोठे करतच त्याच्याकडे पाहू लागली. कोण असेल ती व्यक्ती? बघू कोणाचं उत्तर बरोबर येते ते. तुमचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटू पुढील भागात. धन्यवाद.